रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता प्लीज मध्ये बोलू नका. ताई, खूप प्रतीक्षा करावी लागली. आज अखेर तर उमेदवारी जाहीर झाली. काय सांगा पहिली प्रतिक्रिया? खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी परत माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. काय आव्हान मारताय? आव्हान मला जनतेच्या दरबारामध्ये वाटत नाहीये, कारण गेली 10 वर्ष मी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. जनाजनामध्ये, घराघरामध्ये, मनामनामध्ये माझं नाव आहे, कारण जनतेची नाळ ही मी कायम माझी जोडून ठेवलेली आहे. आणि गोर गरिबांपासून, वंचितांपासून सर्वांची कामं करणं, आणि मग तो कुठल्याही क्षेत्रातला प्रश्न असू द्या, शेतीचा असू द्या, उद्योजकांचा असू द्या, बांधकाम व्यावसायिकांचा असू द्या, किंवा आमच्या गोरगरीब जनतेचा असू द्या, आमच्या आदिवासी समाजाचे प्रश्न असू द्या, आमच्या मातंग समाजाचे प्रश्न असू द्या, आमच्या दलित समाजाच्या मागण्या असू द्या, मराठा समाजाच्या मागण्या असू द्या, ह्या सगळ्या मागण्यांवरती मी अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ, मराठा समाजासाठी जवळपास 500 मुले आणि 500 मुलींचं महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं वसतिगृह, की ज्याच्यासाठी सरकारने 154 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. हे वसतिगृह मला माझ्या मतदारसंघामध्ये आणता आलं, मंजूर करून आणता आलं, याचा मला मनापासून आनंद होते. याच्यातलं खूप मोठी एक ताकद माझ्या मराठा समाजातील तरुणांना आणि तरुणींना मिळणार आहे. धन्य समाजाचं महाराष्ट्राचं पहिलं हॉस्टेल हे नाशिक मध्ये होत आहे. मी तुम्हाला सांगते की दाबोजी भांगेंचं स्मारक हे देखील मी माझ्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये उभारत आहे. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, जे त्यांचा झाड पडून त्याची काही दुर्दशा झालेली होती, तर त्याही दृष्टिकोनातून मी निधी मंजूर करून आणलं आणि नुकतेच त्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. रमाबाई आंबेडकर वसतिगृह 5 कोटी रुपयामध्ये मागच्या कालावधीमध्ये आणून बांधून घेऊन जवळपास 200 आमच्या दलित वंचित शोषित घटकातील मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, की ज्याचं भूमिपूजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं. आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ह्या हॉस्टेलची स्थापना केली होती. अशा कर्मवीरांच्या आणि भारतरत्न, भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला हात लावले, अशी वास्तू मला नव्याने साकारता आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या नाशिकची नव्हे तर देशाची आणि जागतिक स्तरावरचे एक आमचं नेतृत्व, की ज्यांच्या लढ्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये एक मोठी ऊर्जा मिळाली तरुणांना. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेलं अभिनव भारत संस्था ही माझ्याच मतदारसंघामध्ये येते, आणि ती वास्तू खूप जीर्ण झालेली होती. मला आनंद होत आहे की शासनाकडून 6 कोटी रुपये मंजूर करून आणून त्याच्या देखील कामाला सुरुवात झालेली आहे. कामं सांगायची झाली तर खूप सांगता येतील, त्याला 2-3 तास लागतील. परंतु मेळा बस स्थानकाचं आपण बघितलं असेल की मागच्याच काही दिवसांपूर्वी त्याचं लोकार्पण झालेलं आहे, की ज्या ठिकाणून श्रीमंत लोक विमानातून प्रवास करतात त्यांना खूप चांगल्या पद्धतीचे विमानतळावरती सुविधा उपलब्ध होतात, पण जिथून जनसामान्य आमचे प्रवास करतात त्या मेळा बस स्थानकाचं देखील रूप मला बदलता आलं. आपल्या राज्यातील पहिलं एसी बस स्थानक, त्या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म मला करता आले. त्या मेळा बस स्थानकाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर रोज त्या ठिकाणावरून 1100 गाड्या सुटतात आणि माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1 लाख प्रवासी त्या ठिकाणून प्रवास करतात. त्यामुळे हा किती महत्वाचा मुद्दा होता हे आपल्या लक्षात येईल. त्याच्या समोरच असलेलं सेंट्रल बस स्टेशन हे देखील आपण बघितलं असेल, ते पाडलं गेलेलं आहे, त्याचं देखील आपण भूमिपूजन केलेलं आहे. अशी यशवंत व्यायामशाळा ज्याला 100 वर्ष झालेली होती. जुनं नाशिक हे आमचं तालिमीचं गाव. प्रत्येक तालमीला मी स्वतःहून सुमोटो जाऊन निधी दिलेला आहे. आमच्या दांडेकर तालीमची जी इमारत आहे ती देखील पाडून त्याचं देखील आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते की जी नाशिकची जुनी ओळख आहे आणि जे काही ह्या गावामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये जे काही कर्मवीर ज्यांनी आपलं काम एक वेगळ्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये येऊन उभं केलं, ऊर्जा दिली, प्रेरणा दिली, अशा सगळ्या थोरांना, कर्मवीरांना, महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मी खूप मोठं योगदान या मतदारसंघामध्ये दिलेलं आहे. मला माहिती आहे की नाशिककरांना पुढच्या कालावधीमध्ये औद्योगिक वसाहतीची अपेक्षा आहे. मी माझे पुढचे 5 वर्ष नागरिक मला जेव्हा निवडून देतात
तेव्हा मी एक वचन घेऊन नाशिककरांचं काम करत असते आणि पुढच्या 5 वर्षामध्ये ही देवयानी फरांदे नक्कीच नाशिककरांसाठी एक नवीन उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला वेगळी झळाळी मिळवून देण्याशिवाय राहणार नाही. मग ते सिंहस्थ असेल, सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकचा विकास करून घेणं असेल किंवा नमामि गंगेचा जो प्रकल्प जो आहे ह्याला केंद्राकडून मंजुरी करून घेऊन त्याचा विकास करणं आणि गोदावरीला प्रदूषण मुक्त करणं ह्या दृष्टिकोनातून माझी पुढची कार्यकाल झाला आपल्याला हिणवलं गेलं. आता आपण ह्या निवडणुकीत कशा पद्धतीने त्यांना उत्तर देणार आहोत? बरं झालं मला तुम्ही हा प्रश्न विचारला. तुमच्या मनापासून आभार मानते. कारण नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी जर कोणी लढा उभारला असेल तर ह्या देवयानी फरांदेने. आपण सर्वजण साक्षीदार आहात पत्रकार, की अनेक ड्रग्स पेडलरचे फोन नंबर असतील, त्यांचं नाव असेल, पुराव्यानिशी मी पोलीस प्रशासनाला दिलं, वरती गृह खात्याला देखील दिलं, विधिमंडळामध्ये मी 3 वेळा आवाज उठवला. परंतु माझ्या नावाला कुठंतरी गालबोट लावायचा, माझ्या विकासाच्या बाबतीमध्ये तर कोणी हात पकडू शकत नाही, माझ्या कामाच्या बाबतीमध्ये कोणी हात पकडू शकत नाही. मग ह्या बाईला कसं बदनाम करता येईल ह्याचं एक मोठं षडयंत्र गेल्या काही दिवसांपासून या शहरामध्ये माझ्या भोवती केलं जातंय आणि खास मुद्दामून ते केलं जातंय मला बदनाम करण्यासाठी. मी तुम्हाला सांगते की नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी असे 2-3 मी तुम्हाला पुरावे देईल की ज्या कुटुंबामधले असे ड्रग्ज घेणारे युवक होते, लहान मुलं होती, 10वीची मुलं होती, काही शाळांच्या बाहेर, ह्या सगळ्या गोष्टी मी प्रशासनाच्या समोर उघड्या केल्या आणि एक ड्रग्स रॅकेट तुमच्या माहितीसाठी सांगते की मी दिलेल्या काही नावं, काही फोन नंबर आणि त्याच्या आधारावरती एक मोठं ड्रग्स रॅकेट महाराष्ट्रामधलं उघड झालं. एक तर हे ड्रग्सचे माफिया माझ्या मागे लागले असावे आणि त्याचा फायदा मला असं वाटतंय की माझ्या विरोधकांना भेटून हे ड्रग माफिया, हे ड्रग हँडलर माझ्या विरोधामध्ये वेगळ्या पद्धतीचे बदनामी करण्याचा, त्यांना पैसे पुरवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांना उत्तर कसं देणार? मला असं वाटतं की एक प्राध्यापिका ते आमदार मी झालेली राजकारणातली एक महिला आहे. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली नसती तर माझ्यासारखी प्राध्यापिका आज राजकारणात दिसली नसती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं नसतं तर मी महिला आमदार म्हणून कुठलंही आरक्षण नसताना निवडून गेले नसते. परंतु मी तुम्हाला सांगते की मला नाशिकला ड्रग मुक्त करायचं आहे आणि मला असं माहितीये की हे आव्हान खूप मोठं आहे माझ्यासाठी. त्याच्यातनं माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतो पण मी कधीही कशाला घाबरत नाही. आणि मी तुम्हाला सांगते की आपण देखील याच्यातले काही साक्षीदार आहात आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ह्या शहराला ड्रग्ज मुक्त करणं, तुमच्या तरुणांना ह्या ड्रग्सच्या व्यसनापासून सोडवणं आणि त्याच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावे शासनाने, ही माझी मागणी होती. ती अजून पूर्ण झालेली नाहीये. मी शासनाकडे याच विषयासाठी पाठपुरावा करेल आणि नाही झालं तर CSR फंडाच्या माध्यमातून अशा पद्धतीची व्यसनमुक्ती केंद्र ह्या शहरामध्ये उभी करण्यासाठी एक समाजसेविका म्हणून ह्या विषयावरती मी काम करणार आहे. त्याचा कितपत परिणाम या निवडणुकीवरती होऊ शकतात? मला वाटतं की ह्याचा परिणाम खूप चांगला होईल. ह्याचं कारण आहे की मला जर 8 दिवसापूर्वी उमेदवारी दिली असती तर माझ्या नावाची एवढी चर्चा घडली नसती. आज जनसामान्याला त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख झालं आणि तुम्ही बघत आहात की आता माझ्या बंगल्यावरती जो जल्लोष कार्यकर्त्यांनी केलेला आहे, प्रत्येक जण माझ्यासाठी धावून येत आहे. प्रत्येक कार्यकर्ता असेल, आमचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, जनसामान्य असतील, तर प्रत्येक जण हेच म्हणत होतं की ताईंची उमेदवारी लवकर जाहीर व्हायला पाहिजे. विकास कामांची यादी तुम्ही वाचून दाखवली, त्यानंतरही तुम्हाला विरोधकांचं आव्हान वाटतं? मला निवडणूक म्हटलं की सगळी आव्हानं घेऊन आपण पुढे जायचं असतं. निवडणुकांमध्ये प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला लागत असतं. परंतु मला असं वाटतं की नाशिककर खूप सुज्ञ आहेत आणि चांगल्याची पारख करण्यामध्ये ते चुकत नाही आणि चांगलं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या कायम ते पाठीशी राहतात आणि त्यामुळे माझा विश्वास आहे की नाशिककर परत माझ्या पाठीशी ठाम पद्धतीने उभे राहतील. काही मध्यंतरी आपण जर बघितलं ऐका ना भाऊ, आपण खाली सगळ्यांचा घेणार आहे. ऐका ना, तुम्ही इथं बसताय बसा बसा पप्पा थोडं या तुम्ही. इथं बसताय का तुम्ही? या 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 इथे या. या 1-2 मिनिटं.
उभे राहिले नाही. ऐका ना. मागे काढा. तर हात इकडे सरका. हात ठेवा आणि पुढे सरका. देखील त्यांचा आणि तुमचा सामना होऊन गेलेला आहे. नव्यानं हा सामना होतोय. किती मागील वेळेपेक्षा तुम्हाला या वेळेला आव्हान वाटतं? काय काय या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये मुद्दे होऊ शकतात? मागच्या वेळेस तर मी नवेखी होती आमदारकीच्या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये, परंतु ह्या 10 वर्षामध्ये मला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली, प्रत्येक कॉलनी आणि प्रत्येक भाग ह्याची मी सातत्याने तिथं जात असते आणि असं एकही गल्ली किंवा बोळ नाही की ज्या ठिकाणी मी काम उभं केलेलं नाही. आणि त्यामुळे जनतेचा विश्वास, जनतेची कामं करणं, जनतेचे प्रश्न सोडवणं आणि जनतेचा विश्वास कमवणं हीच माझं निवडणुकीचं भांडवल राहणार आहे. तरी महाविकास आघाडीमध्ये या जागेवर अजूनही वाद चालू आहे. ठाकरे गटाने ऑलरेडी